करतोय? एक होता मुलगा जो राहायचा चिखलवाडी. तो करायचा नकळा. पण एके दिवशी काय झालं की ओळख उरलीये का आमची? मी प्रोफेसर धोन. काय रे, स्वतःला शहाणा समजतोस? नक्कल करायला लागत नाही अक्कल, कळलं ना? लोक तुझ्या नकलांवर नाही, तुझ्यावर हसतात. लोक माझ्यावर हसतात. अभिनेता होण्याचं स्वप्न त्या चिमुकल्या डोळ्यांनी पाहिलं आणि सुरू झाला स्वप्नपूर्तीचा प्रवास. व्यावसायिक रंगभूमीवर अशोक सराफ या तरुणाचं पदार्पण झालं. पहिल्याच नाटकात त्याला भूमिकेचा असा काही सूर सापडला की त्याच्या अभिनयाचं चांदणं जगभरातल्या मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं. महाराजा सोबत बहन बाजा. हे बाला महाराजा सोबत बहन बाजा. कुणी नाने आला यमला करू दुनिये अशोक सराफ नाटकाप्रमाणे सिनेमा या माध्यमावरही प्रेम करत होते आणि प्रेक्षक सुद्धा अशोक सराफ यांच्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करत होते. त्यांची कॉमेडी असो की त्यांचा डान्स की त्यांनी केलेली फायटिंग, प्रेक्षकांना फक्त आणि फक्त अशोक सराफ पडद्यावरती दिसले तरी पुरेसं होतं. शेकडो सिनेमे केलेल्या या माणसानं खऱ्या आयुष्यात कधीही बनवाबनवी केली नाही. दिलेली वेळ आणि लेखकानं लिहिलेला शब्द मामांनी कधीच बदलला नाही. पण कॉमेडीचं टायमिंग साधलेल्या या नटाला आयुष्यातल्या टायमिंगनं मात्र हुलका मिळाली. रात्रंदिवस शूटिंग करणाऱ्या अशोक मामांना हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा शुद्ध आली तेव्हा शूटिंग सुरू असल्याचाच भास झाला. पण डॉक्टरांना मात्र वाटत होतं की मामा पुन्हा मान वर करून अभिनय करू शकणार नाहीत. असं म्हणतात की संकट आलं की ते एकट्याने येत नाही, ते संकटांची मालिकाच घेऊन येतं. अपघात झाल्यावर जिच्या आधाराची सगळ्यात जास्त गरज होती त्या आईचं छत्र मामांनी
आईची साधी शेवटची भेटही होऊ शकली नाही. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादानं मामांनी पुन्हा एकदा त्यांची कारकीर्द सुरू केली. कुठल्याही मंचावर एकटा कलाकार त्याचं साम्राज्य उभं करू शकतो, पण खऱ्या आयुष्यात एकट्या माणसाला कोणाची तरी साथ लागतेच. आणि मामांना ही साथ लागली निवेदिता जोशी यांची.